श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गजानन महाराजांस गोसावी भेटण्यास आले आहेत. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते, तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझ्या ज्ञानदात्री शास्त्री सारी, गिरवाण भाषे भितरी, त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवण्यारीती. गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमला तरी मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधिले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्वाता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूनी मी हीन दिन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनी मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणिल्या मनात, तळे विहिरी भरतात, निवळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेणे मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई येऊन बसली हे ऐकिले. जेथे जेथे ही नांदे दुपळी, तेथे तेथे करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी इच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेत असे यमसदनाला. प्रयत्न पडती लुळे तेथत, असो तळाची या काठावर, देशमुखांचा एक महार करू लागला चरचर, या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीचा पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंत्यात. तो असे मर्या महार देशमुखांचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटील कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे आणमनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा. पाटील खवळला मानसी, बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलाती टप्पा द्याया हा. हे ऐकून वदला महार, मी ना हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसाच केला, मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहून कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा, त्या प्रहारे करून हात गेला मोडून. महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवरी. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावे आला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आपतांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहून देशमुख ते संतोषले. वा वा, छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्याबली, ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यकिंचित, काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदिली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू पाटील हताश होऊन बसला. तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आन राहिला या भराडी. लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शीर ठेवले पायांवर. महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला. माझे अहित करण्यास त्या निमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविण कोण रक्षिल. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत, बेडी ठोकून पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेच चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो.
अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी, देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली. तिचे कराहो रक्षण, ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला, पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर, आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोकापार, तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हात कवटाळिले, खंडू पाटीला हृदयी धरले, त्याचे सांत्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत, ऐसी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता, ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ती वार्ता, अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून, एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थे चालला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडीन तुशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे झाले, ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले रहाया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. जे काही मिळेल म्हणूनच समर्थाकडे आले जण, तै होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हीनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची, बा डोईस बांधल्या शालीची, किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुखवरी करण्या आपुले. भयमनी वाटले त्या, सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष, हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा, जाती नेकी निसंशय. परब्रह्म दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची, हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी, उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयाघन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले, महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तरेला एक मळा सानिध्याला, त्या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडकार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्य बसले, एका ओट्यावरी भले, निंबतरुच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला. दे सावली करून ऐसे वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांसी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी, समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद देत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत, येते झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी टळ दिला येऊन त्या मळ्यामध्ये.
गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकोर, ऐशी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत साचे, महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे आयचित्त आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्याही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या आयचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिता, गाईस लाथ मारिता. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल, तितुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनेळ, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळ खरी, घेतल्या चूर्ण भाकरी. मळ्यात येऊन एक विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी, एका छपरा भितरी. गोसाव्यांनी लाविली खरी, आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावांतूनही काही आले. पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैन छेदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यांचं नाही पटले. ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भितरी गजाननांच्या समोरी. संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन या त्या पत्र्याची या ठाया. चालली चिलीम गांजाची, पत्र्यात पलंगाच्या वरी. बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्यावरी. प्याया देई भास्कर, त्या चिलिमीची या विस्तवाची. ठिणगी पलंगी पडली साची, ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर, पलंग पेटता अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, ती न आता विजायची, पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको. आहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ, याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिदंती श्लोकावर, व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर, या पलंगी बसण्याचा. जाजा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अद्यात तरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावोनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरीला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर, शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराजा आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सुत, उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन मानी भास्कर, ओढीता आणला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनन दहती पावक, हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोटभऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांती धामा. केला खटाटोप रिकामा, गीता शास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला. अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराजा आमच्या करता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्ही आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिंपुटी, तो न काही बोलला. लोक विनंतीस द्याया मान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळहीन लागले त्या. अवघाच होता जळाला, जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला. साक्ष दावण्या इतरांची, ब्रह्मगिरी पायी लागला. निरभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला.
मल कोठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लाविली त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवा विण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. तेणेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहुनी ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारन तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला कोणाला भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगुण. शुभम भवतु हरिहर प्रणमस्तु इति अष्टमोध्याय समाप्त.